महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीआधी शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा एका वर्षासाठी पुढे ढकललाय। अतिवृष्टीने हवालदिल झालेल्या लाखो शेतकऱ्यांना सरकारनं हा मोठा दिलासा दिलाय। पाहूया याबद्दल सविस्तर माहिती। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात यंदा आलेल्या निसर्गाच्या तडाख्यात अर्थात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडच मोडलं। पिकं गेली, घरं पडली, संसार उद्ध्वस्त झाला आणि वर कर्जवसुलीचा सासेमिरा। शेतकऱ्यांनी आक्रोश केला, आंदोलनं केली। अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि शेतीच्या कर्जावरील वसुलीला एका वर्षाची स्थगिती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला। याचा जवळपास 60 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। अतिवृष्टीमुळे सर्वच वाहून गेलं, मात्र बँकवाले दरवाजात उभे राहत होते। आता महायुती सरकारनं एका वर्षाची मुदत दिली, त्यामुळे खरंच खूप मोठा दिलासा मिळालाय, अशा भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत। हा निर्णय फक्त स्थगितीपुरता मर्यादित नाही, तर सहकारी बँकांचं अल्पमुदत पीक कर्जांचंही पुनर्गठन केलं जाणार आहे। त्यामुळे व्याजदर कमी होतील, हप्ते भरणंही सोपं होईल। मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर आणि विदर्भातील काही तालुक्यांचा यात समावेश आहे। याशिवाय गाळसांड नुकसानीसाठी वेगळ्या योजनेत 15 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना हेक्टरी 22,500 रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी त्यांनी राजकीय कौशल्य दाखवले। शेतकरी संकटात असताना त्यांनी तात्काळ निर्णय घेऊन जनता आणि शेतकरी मनात पुन्हा विश्वास निर्माण केलाय। हा निर्णय निवडणूक डोळ्यासमोर असला तरी शेतकऱ्यांसाठी तो अतिशय महत्त्वाचा होता। गेल्या 1.5 महिन्यात फडणवीस सरकारनं अतिवृष्टीग्रस्तांना 11,000 कोटींची मदत जाहीर केली आणि आता कर्ज स्थगितीचा निर्णय। शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद पसरलाय। कर्ज वसुलीला वर्षभरासाठी स्थगिती दिल्यानं महायुती सरकार शेतकरी हितासाठी सतत जागरूक असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। या निर्णयानं काही प्रमाणात का असेना शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं काम मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं केलंय, हे मानावं लागेल। त्यामुळे 1 वर्षासाठी कर्ज स्थगिती शेतकऱ्यांना आशा निर्माण झाली आणि फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा विश्वासाची पेरणी केली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह। धन्यवाद।